मध्ये आपल्याला ते प्लेग्राऊंड्स विद्यार्थ्यांना मिळत असतात आणि वर्षभर एक क्लीन एन्व्हायरमेंट नाशिकचं आहे. विमेन सेफ्टीचा विचार केला तर नाशिक बेस्ट आहे. म्हणून सांगतो, इथलं वातावरण स्पोर्टी वातावरण आहे नाशिकचं. ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटत असेल म्हणजे सिरियस असतील त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ही जर्नी कंटिन्यूस ठेवायला पाहिजे. जर्नी तुमची अभ्यासाची जी फास्टली अभ्यास म्हणजे 10-10 तास अभ्यास करण्याची जर्नी आहे ती चालूच आहे. तुम्ही मला कसं काय चालू सर? तुम्ही 10th मध्ये होतात कुठल्याही बोर्डमध्ये, ICSE, CBSE, स्टेट बोर्ड. तुम्ही जानेवारी डिसेंबर पासून किंवा दिवाळीनंतर खूप जास्त मुलं सिरियस मोडमध्ये अभ्यासात आहेत आता. म्हणजे कोणीतरी म्हणतं की मी पहाटे 4ला उठतो, कोणी रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करते. ह्या मुलांना आता तुम्ही मध्यंतरी ब्रेक नका देऊ. पॅरेंट्सला माझं सांगणं असेल की त्यांना ब्रेक देऊ नका. तुमचं टार्गेट, आता पॅरेंट्स जनरली कसं करतात की मार्चमध्ये एक्झाम संपल्यानंतर नाही आता थोडंसं गावाकडे फिरूयात, लग्न सराई इकडे तिकडे जाऊ. मग ते पोरगं काय होतं की सिरियसनेस, समजा स्पीडने गाडी चाललेली कुठेतरी ती थांबली जाते. ती थांबवू नका. विद्यार्थी आता कंटिन्युअसली अभ्यास करतोय तर एप्रिल स्टार्ट झालेला आहे. लगेचच त्यांचे बेसिक्स क्लिअर करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी बसवा. आणि जर समजा जर्नी एप्रिल 5 किंवा 6 तारखेला जर तुमची सुरू झाली अभ्यासाची, ड्रीम कुठला आहे? सप्टेंबर 2027चा पहिल्या अटेम्प्ट मध्ये, ज्यावेळेस तुम्हाला माहिती नसतं की आता फेल कसं होतं, पास कसं होतं, ब्लाइंडली तुम्ही फुल फ्लेज स्टडी करता, तर ती जर्नी आधीपासून सुरू करा. मी परत एकदा सांगतो, कॉम्पिटिशन तर आहेच, परंतु जुलैमध्ये जी जर्नी सुरू होते बहुतेक विद्यार्थ्यांची, ती जर्नी जर एप्रिलमध्ये स्टार्ट झाली तर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये नक्कीच त्याचा बेनिफिट होऊ शकतो. म्हणूनच या विद्यार्थ्यांचा टेम्पो कंटिन्युअसली ठेवा तुम्ही अभ्यासाचा. आणि सक्सेसची संपूर्ण टीम आहे, सगळे एक्सपर्टीज आहेत त्या ठिकाणी. म्हणूनच तुम्ही नक्कीच याचा जे डाऊट्स असतील ते डाऊट्स पण विचारू शकतात. आणि ह्या जर्नीमध्ये आमची संपूर्ण टीम तुमच्यासोबत नक्कीच असणार आहे. ठीक आहे, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, परंतु वेळ आणि त्यानंतर पुढे प्रोसेस सगळी एक्सप्लेन केली. काही क्युरियस पॅरेंट्स त्यांनी डाऊट्स पण विचारले, बऱ्यापैकी चांगले डाऊट्स विचारले. मोस्ट ऑफ द पॅरेंट्सनी त्या ठिकाणी डाऊट्स विचारले, पण काही पॅरेंट्सच्या डोक्यात अजूनही खूप सारे डाऊट्स आहेत. आता ते दिसतंय. 2 गोष्टी असतात. एक तर लेक्चर जर संपूर्ण समजला, त्याच्याकडून जर डाऊट्स आले तर असं समजायचं की संपूर्णपणे लेक्चर हे डिलिव्हर झालेलं होतं आणि विद्यार्थी किंवा पॅरेंट्सनी एकही डाऊट विचारला नाही तर त्या ठिकाणी नक्कीच मेसेज जातो की यातलं नक्कीच कोणाला काही समजलेलं नाही. किंवा कदाचित एनडीए कंटिन्युअसली चालू असतं म्हणून मुलाच्या डोक्यामध्ये ते एनडीए येत असत. तुमच्याही बहुतेक पॅरेंट्सच्या मनामध्ये हेच असतं की जेव्हा पॅरेंट्स आम्हाला भेटतात की सर हा मुलगा सारखा म्हणतोय की मला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर बनायचं आहे किंवा आर्म फोर्सेस जॉईन करायचे. पण या ठिकाणी तुम्ही कधी विचार केलाय का की जॉईन कसं करायचं? फक्त मोटिवेशनल रील बघितले, व्हिडिओज बघितले आणि त्यानंतर लगेचच, किंवा असे डाऊट्स असतात पॅरेंट्सच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांना. म्हणूनच हे सेमिनार संपल्यानंतर ज्यावेळेस मुलं इथं टेस्ट देतील त्यावेळेस आम्ही सगळे लोक, सपत सर असतील, आर्यन सर असतील, मी असेल, मॅम असतील, आम्ही सर्वच्या सर्व